भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन बीजेपी अल्पसंख्याक मोर्चा सेक्रेटरी मोहम्मद हसन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या भव्य रॅलीमध्ये वडाळा विधानसभाचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले।
या भव्य रॅलीत असंख्य मुस्लिम बांधवांची उपस्थिती लक्षवेधी ठरली, जी सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला सर्वसमावेशक विचारधारेची प्रचिती देणारी होती। या रॅलीमधून एकतेचा, बंधुत्वाचा व संविधानावरील निष्ठेचा संदेश देण्यात आला। बीजेपी अल्पसंख्याक मोर्चा सेक्रेटरी मोहम्मद हसन यांच्या समवेत वॉर्ड अध्यक्ष इब्राहिम खान, वॉर्ड अध्यक्ष आमिर खान, वॉर्ड अध्यक्ष पार्थ बावकर, मंडळ अध्यक्ष संदीप, बीजेपी मुंबई सदस्य नदीम खान, अक्रम सिद्दकी, रशीद अली शाह, सय्यद कादर, आदिल खान, अबू भाई, अदनान शेख, अरबाज पठाण, सिराज खान, नियाज भाई, मोहम्मद अली, शमीम अकबर नदाफ आपा, अल्ताफ भाई, इमरान भाई, नेहा बदरुद्दीन लोहार आपा, लाडले चाचा, गुड्डू भाई, वॉर्ड अध्यक्ष बाळासाहेब मुंडे, दीपक चौहान, बीजेपी जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र धुमाळ, अजित काका, समाजसेवक, बीजेपी मुंबई सदस्य मरगूब आलम अन्सारी, शाहिद कुरेशी, समीर शेख, सद्दाम शेख, पापा शेख व भारतीय जनता पार्टीचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येत शिवडीमधील रहिवासी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। मॅडम, कसं आहे, ही जयंती दरवर्षी आम्ही साजरी करतो आणि हे पक्षातर्फे ऑलरेडी आहे, पण कसं आहे, हे कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर साहेबांचा सौजन्याने हे कार्यक्रम घडवण्यात येत आहे। तर कसं आहे मॅडम, ते साहेबांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहेबांचं स्मारकला हार अर्पण करून गेले ते मूर्तीला आणि त्यांना सन्मान करून गेले। आणि आमच्या वॉर्डचे वॉर्ड अध्यक्ष आमिर खान आणि त्यांचे बाबा पूर्व वॉर्ड अध्यक्ष इब्राहिम खान आणि राशीद उपाध्यक्ष आहे, अरबाज आहे, अक्रम सिद्दीकी आहे, अनेक कार्यकर्ते आहेत, शेखरजी आहेत, सांडूबाई आहे, आदिल आहे, भरपूर आहे, सिराजबाई, भरपूर कार्यकर्ते आहेत, सन्मान्य कार्यकर्ते सगळे त्या उपस्थित राहून आणि आरेकिडवाईचे जे सिनियर साहेब आहे संदीप रणविजय साहेब, त्यांनी आम्हाला लय सहकार्य केलं आहे। आणि या कार्यक्रमांचा घडवण्याचा विषय असा होता काय, विरोधी पक्ष नेते हे लोकांना या कार्यक्रमामध्ये इंटरेस्ट होता, ही या रॅलीमध्ये, आणि सारखं त्यांचं चालू आहे कॉल मला का साहेब आम्ही तुमच्यासोबत काढू। तर मी साहेबांना जाऊन भेटलो आणि साहेबांची चर्चा केली। साहेबांची चर्चा झाल्यानंतर इबूबाईंनी चर्चा केली आमच्याशी, इबूबाईंनी सांगितलं काढा, साहेबांनी सांगितलं काढा। तर आम्ही लोक सगळे कार्यकर्ते मिळून हे यात्रा काढली आहे, सन्मान यात्रा। तर दरवर्षीप्रमाणे हे सन्मान यात्रा कार्यकर्ता असतो। मॅडम, पाऊस असू द्या किंवा मोठी काहीतरी जलजला येऊ द्या तरी कार्यक्रम थांबणार नाही। तर त्या लोकांना दाखवायचं आहे त्यांची लायकी, विरोधी पक्ष नेत्यांना। त्या लोकांनी जसं सांगितलं मला का तू माझ्या बाजूनी ये, मी त्यांच्या बाजूनी आत्ता जाऊ शकत नाही। अगोदर पण मी माझ्या गुरुला सोडून गेलो, पण त्याच्यामध्ये काहीतरी राजकीय प्रवास होता माझा। ते राजकीय प्रवास कोणामुळे होता ते आता मी सांगू शकत नाही। माझ्या गुरुनी फक्त मला गुरुमंत्र दिलं होतं आमदार कालिदास कोळंबकर साहेबांनी, म्हणून मी त्या साईडला जाऊन परत इथे आलो आहे। आणि भाजप पक्षामध्ये आल्यानंतर माझी पोस्ट तशीच आहे आणि लोकांबद्दल माझं प्रेम तशीच आहे। माझ्याकडे मराठी बांधव येऊ द्या किंवा हिंदी बांधव येऊ द्या किंवा जयभीम बांधव येऊ द्या किंवा शीख बांधव येऊ द्या किंवा मुस्लिम बांधव येऊ द्या, सगळ्यांची कामं मी तशीच करणार जसं मला करायचं, माझ्या गुरुनी मला मंत्र दिलं आहे। जय हिंद। हर बरस के जैसा ये बरस भी ये रैली निकली है, हर साल निकलती है बाबा साहब अम्बेडकर की जयंती के विषय में, और हमारे इसके मार्गदर्शन हमारे कालिदास कोलंबकर साहब रहते हैं। इसमें कोई पॉलिटिक्स नहीं, कुछ नहीं, ये सिर्फ अम्बेडकर के लिए हम लोग अम्बेडकर जयंती हम लोग मनाते हैं, और एक रैली हम लोग जो मुस्लिम भाइयों सब है ये मिल के निकालते हैं। और दूसरा ये सवाल ऐसा है कि मैडम, हमारे अम्बेडकर साहब ने जो संविधान जो लिखा है, बस हम उसकी हर जगह घर घर में पहुंचाना चाहते हैं और उसी हिसाब से हमारा देश चलाना चाहते हैं। अभी बाकी हमारे कुछ नहीं। और हमारी जो बीजेपी पार्टी है वो भी संविधान में भरोसा रखती है और उसी को आगे लेके चलती है, और हम लोग भी सब जितने भी कार्यकर्ता सब उसी के साथ में हैं। और हमारे जितने भी कार्यकर्ता है, हमारे आमदार श्री कालिदास कोलंबकर साहब, ये जो दिख रहे हैं आप लोगों को इतने कार्यकर्ता है, सब ये साहब की मेहरबानी है, साहब की वजह से सब जमा हुए हैं, और हम लोग साहब के आदेश का इंतजार करते, साहब जो भी आदेश देते हम वो पूरा करते हैं। आम्ही हिंदू आणि मुस्लिम दोन्ही एकत्र येऊन आम्ही साजरा करतो। आम्ही नायगावात राहतो, तरी पण आम्ही इथे 4 रोडला मुस्लिम बांधव हे दरवर्षी काढतात, त्याप्रमाणे यावर्षी पण आम्ही सगळे सामील झालो आणि कोळंबकर साहेबांच्या वतीने दरवर्षी घेण्यात येतं ही रॅली, यावर्षी घेण्यात आली आहे। जय भीम।